आणि भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या पूर्वी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। काल रात्री 1 ते सकाळी 8 असा 7 तासांचा अजित पवार यांचा हा दिल्ली दौरा होता। काल रात्री उशिरा अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झालेले होते। आज सकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आजच अजित पवार मुंबईला रवाना झालेले आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल रात्री उशिरा दिल्लीमध्ये आले होते आणि दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी म्हणून अमित शहांच्या भेटीसाठी म्हणून अजित पवार आले होते। एकंदरीतच विधानसभा निवडणुकांची तयारी आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं कळतंय। अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा होते असं समजतंय आणि रात्री 1च्या सुमारास अजित पवार हे दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर सकाळी 7च्या दरम्यान पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झालेत असं समजतंय। त्यामुळे रात्रभरात आता अजित पवारांनी नेमकी काय चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची चर्चा होणार असल्याचं कळतंय। निश्चित सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।